खोपोली शहराच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासातील एक अत्यंत काळा आणि मन सुन्न करणारा दिवस म्हणजे डिसेंबर 26. शिवसेनेच्या नगरसेविका मानसी मंगेश काळोखे यांचे पती मंगेश आप्पा काळोखे यांची ज्या क्रूरतेने हत्या करण्यात आली, त्या घटनेने केवळ खोपोलीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या अमानवीय घटनेच्या निषेधार्थ आणि लाडक्या आप्पांना न्याय मिळवून देण्यासाठी आज खोपोलीत जनसागराचा महापूर लुटला होता. साईबाबा नगर ते खोपोली पोलीस ठाणे दरम्यान काढण्यात आलेल्या या कॅन्डल मार्चने प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणि मनात संताप आणला. मंगेश अप्पा अमर रहे. जन आक्रोशाने दुमदुमली खोपोली. हजारोंच्या संख्येने जमलेल्या समर्थकांच्या हातात शांतपणे जळणाऱ्या मेणबत्त्या होत्या, पण काळजात अन्यायाविरुद्धची आग धगधगत होती. संपूर्ण शहरातून मार्गक्रमण करत असताना मंगेश अप्पा अमर रहे आणि मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता. या मोर्चाचे सर्वात हृदयद्रावक दृश्य म्हणजे मंगेश काळोखे यांच्या दोन्ही चिमुकल्या मुली. आपल्या वडिलांच्या न्यायासाठी पेटती मेणबत्ती हातात धरून चालणाऱ्या त्या लेकींना पाहून उपस्थितांचे कंठ दाटून आले होते. आमदार महेंद्र थोरवे यांचा निर्धार, जोपर्यंत फाशी नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. या संपूर्ण कॅन्डल मार्चचे नेतृत्व कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केले. पोलीस ठाण्याच्या प्रांगणात जमलेल्या हजारो शोकाकुल समर्थकांना संबोधित करताना थोरवे भावुक झाले. मात्र त्यांच्या शब्दांत ठाम निश्चय होता, ही लढाई आता थांबणार नाही. जोपर्यंत त्या नराधम मारेकऱ्यांना फाशीच्या खांबावर लटकवले जात नाही आणि जोपर्यंत त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. मंगेश काळोखे यांना न्याय मिळवून देणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने आणि मागणी. पोलीस ठाण्याच्या प्रांगणात हजारो मेणबत्त्यांच्या प्रकाशात एकच मागणी वारंवार गुंजत होती, न्याय. राजकीय वैमनस्यातून एका उमद्या नेतृत्वाचा असा क्रूर अंत होणे ही लोकशाहीला लागलेली काळिमा आहे अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. खोपोलीकरांचा हा शांत पण आक्रमक मोर्चा प्रशासनाला एकच इशारा देऊन गेला आहे की गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्यांची खैर नाही. मंगेश काळोखे यांच्या हत्याकांडातील आतापर्यंत 13 आरोपींची नावे आली आहेत. त्यापैकी 11 आरोपींना पकडण्यामध्ये रायगड पोलिसांना यश मिळाले आहे. फाशी झालीच पाहिजे. फाशी झालीच पाहिजे. मंगेश अप्पा अमर रहे. मंगेश अप्पा अमर रहे. फाशी झालीच पाहिजे. फाशी झालीच पाहिजे. फाशी झालीच पाहिजे. 26 तारखेला मंगेश अप्पा काळोखे यांची क्रूरपणे निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आज संपूर्ण खोपोली शहरातून
आपण पाहताय की मंगेश आप्पा यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे, त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे आणि जे आरोपी आत्तापर्यंत अटक केलेले नाहीत या सर्वांना तात्काळ जेलबंद केलं पाहिजे असे आम्ही आजच्या निवेदनामध्ये या ठिकाणी खोपोली पोलीस स्टेशन, रायगड SP मॅडम यांनासुद्धा सगळ्यांना निवेदन आज या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आजचा कॅन्डल मार्च आपण सारेजण पाहताय की मोठ्या संख्येने महिला भगिनी रस्त्यावर उतरलेल्या आहेत. मंगेश आप्पा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून या संपूर्ण खोपोली शहरामध्ये अतिशय सामाजिक बांधिलकी जपत काम करणारा हा माझा सहकारी, हा माझा कार्यकर्ता, अतिशय निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून शिवसेनेचं त्या परिसराचं संपूर्ण खोपोली शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं नेतृत्व मंगेश आप्पांच्या रूपाने या ठिकाणी होत होतं आणि या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विजयी झाल्यामुळे विरोधकांनी, राष्ट्रवादींनी त्या ठिकाणी मंगेश आप्पा यांची पराजय त्यांच्या पसनी पडलेला नाही आणि म्हणून त्यांची क्रूरपणे, निर्घुणपणे हत्या करण्यात त्या ठिकाणी आलेली आहे. आणि त्यानंतर आज संपूर्ण खोपोली शहरातून हा जनाक्रोश मोर्चा, हा कॅन्डल मोर्चा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या ठिकाणी मंगेशच्या दोन्ही मुलीसुद्धा या ठिकाणी या कॅन्डल मार्चमध्ये या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत. संपूर्ण कुटुंब, त्याचे भाऊ असेल, त्याचा परिवार असेल, मंगेश आप्पांचं सगळं कुटुंब या कॅन्डल मार्चमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. मोठ्या संख्येने खोपोली शहरातील सगळेच माझे पदाधिकारी असतील आणि सर्व खोपोलीतील सर्वसामान्य जनता ही मंगेश आप्पाच्या पाठीशी ठामपणे या ठिकाणी उभे राहिलेली आहे. आम्ही पोलीस प्रशासनाला या ठिकाणी विनंती केलेली आहे पुन्हा एकदा की आपण तात्काळ जे आरोपींना अरेस्ट केलेले नाही त्यांनी अरेस्ट त्या ठिकाणी करावी आणि त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई त्या ठिकाणी करावी. आणि ज्या पद्धतीचं 26 तारखेपासून जर ज्या आरोपींनी मंगेश आप्पाची हत्या केली त्यांना पोलीस स्टेशनच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहिलं तर पोलीस प्रशासनाने तात्काळ त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे, त्यांना अटक करण्यात आलेली आहे. आतापर्यंत जवळ 10 आरोपी त्या ठिकाणी निष्पन्न झालेले आहेत आणि या 10 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. उर्वरित आरोपींना सुद्धा लवकरात लवकर या ठिकाणी अटक होईल अशी अपेक्षा आम्हा सगळ्यांनाच या ठिकाणी आहे. रायगडच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी SP मॅडम, आमच्या दलाल मॅडम यांनी सुद्धा फार मोठं योगदान आणि संपूर्ण पोलीस टीमनी तात्काळ त्यांच्यावरती कारवाई त्या ठिकाणी करून 24 तासामध्ये बरेचसे आरोपी त्या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे आमचा पोलीस प्रशासनावर सुद्धा पूर्णपणे विश्वास आहे की ज्या पद्धतीचं हे क्रूर कृत्य संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे, संपूर्ण देशाने पाहिलेलं आहे आणि म्हणून तात्काळ कारवाई त्या ठिकाणी झालेली आहे. शिंदे साहेब सुद्धा त्या ठिकाणी मंगेश कालोखे यांच्या परिवारांना भेट देण्यासाठी काल येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा तात्काळ त्या ठिकाणी उर्वरित आरोपी अटक करून यांच्यावर मोकका अंतर्गत कारवाई त्या ठिकाणी करावी अशा सुद्धा सूचना उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत. आमच्या अतिशय जवळचा कार्यकर्ता या ठिकाणी हरपलेला आहे आणि शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की अशी प्रवृत्ती हेचून काढली पाहिजे आणि यासाठी संपूर्ण खोपोली शहरातून मोठ्या संख्येने जनसमुदाय मंगेश आप्पांच्या सर्व मारेकऱ्यांना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा झाली पाहिजे, उर्वरित आरोपींना अटक केली गेली पाहिजे यासाठी आम्ही या ठिकाणी आज कॅन्डल मार्च या ठिकाणी काढण्यात आलेला आहे.